नमस्कार सर्वांना. तर आपलं मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर सगळ्यांनाच माहिती आहे आता गणेशोत्सव सुरू झाला आहे आणि पुन्हा म्हटलं की तिथे देखाव्यांना आणि बाकीच्या गोष्टींना काहीही कमी नसतं. तर असाच एक देखावा बघायला आज काल पहिला दिवस होता. आज व्हिडिओ मी टाकते दुसऱ्या दिवशी. तर मग हा देखावा जो आहे तो द्वारकेचा आहे बघा. जे समुद्राखाली जे आता आपल्याला सारखं दिसतं, जे फोनवर दाखवतात किंवा डिजिटल पद्धतीने जे दाखवतात आपल्याला, जे समुद्राखाली द्वारका गेलेली आणि ती कशी दिसते त्याचंच सेम टू सेम अगदीच काहीच फरक नाही असं चित्रण ह्या देखाव्यामध्ये केलं गेलेलं आहे बघा. आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसा वाटतोय ते नक्कीच तुम्ही सांगा मला. तर ही आहे द्वारका, श्रीकृष्णाची द्वारका. हे तर आपल्याला सगळ्याच माहिती आहे. हा देखावा फक्त सजावट नाही तर आपल्याला श्रीकृष्णाच्या दिव्य नगरीत घेऊन जाणारा असा एक छान अनुभव आहे. तर या व्हिडिओला सुरुवात करते मी. तुम्ही पहा किती छान पद्धतीने. आता तुम्ही बघितलंच आहे की ही एंट्री होती, आत्ता जे बघितलं तुम्ही ते, आणि हे देखाव्याला आतल्या भागाची ही सुरुवात आहे. प्रत्येक गोष्ट बारकाईने करून घेतलेली आहे. समुद्राच्या आत जे गोष्टी असतात तसं. द्वारका बुडाली म्हणतात पाण्यात. ती बुडाल्यानंतर खरोखरचं रूप कसं असेल तिचं तेच याच्यात दाखवलं गेलं आहे बघा. हे पूर्ण डिजिटल 3D पद्धतीचा वापर केलेला आहे याच्यामध्ये. आणि सगळ्यांना माहिती आहे द्वारका म्हणजे भगवान श्रीकृष्णाची नगरी आहे. गोकुळ आणि मथुरेनंतर त्यांनी समुद्रकिनारी उभारलेली ही नगरी होती बघा, हो की नाही. जगभरातून कितीतरी भक्त दरवर्षी द्वारकेला जातात आणि असाच अनुभव आता आपल्याला जवळच्या ठिकाणी बघायला भेटणार आहे. ज्यांना द्वारकेला जायला भेटत नाही ते नक्कीच पुण्यात येऊन ह्या गोष्टीचा अनुभव घेऊ शकतात. खूप बारकाईने बघा हा व्हिडिओ आजचा. खूप छान आहे. डोळ्याचं पारणं फिटावं असा हा व्हिडिओ आहे आजचा. आणि प्रत्यक्षात ह्या फोनमध्ये तरी जरा थोडंफार कमी जास्त होईल, पण प्रत्यक्ष बघितलं तर अक्षरशः म्हणजे नवल वाटतं ह्या गोष्टीचं. की कलाकारांची डोकं शिंपले, शंख, हे झाड आणि हे काय म्हणतात तो रथ जो पाण्याखाली बुडलेला दाखवलेला आहे. आणि हे वरचं समुद्रातलं पाणी जिथं मासे, छोटे छोटे बाकीचे किडे, जलपर्णी, अशा बऱ्याच गोष्टी त्या पाण्यामध्ये दाखवलेल्या आहेत. आणि तुम्ही म्हणताल हा सगळा अंधार आहे, तर ही द्वारका आपली समुद्राखालची आहे. त्यामुळे इथं लाईटचा वापर अजिबात करून देत नाहीत. सुरुवातीला जी लाईट लावली होती त्यांनी ते लोक ओरडली तिथली की लाईट बंद करा, फ्लॅश अजिबात लावू नका, शूटिंग करायचं तर नुसतं फोनने शूटिंग करा बिना लाईटचं. शंख, शिंपले, हंडे, अजून ज्या कुठल्या सोन्याच्या चांदीच्या वस्तू असतील त्या सगळ्या. हे पाणी, त्यात समुद्र, त्याच्यात ते द्वारकेचं देखावा. म्हणजे कलाकाराची बुद्धीसुद्धा किती तीक्ष्ण असेल ह्या गोष्टीचा विचार करूनच आपल्याला हे होतं. बुद्धीचा विचार करून त्यांच्या. हा रथ ते पाण्याखालचा, असं वाटतंय आपण स्वतःच समुद्रामध्ये गेलोय बघा. हे वरती मोठा फिश आलाय तो डॉल्फिन सारखा. मुलगी तर म्हणे अगं आई ते खाली पडेल आपल्या अंगावर. आणि हा श्रीकृष्णाचा मूर्ती आहे बघा. एक एक गोष्ट अगदी विचारपूर्वक केलेली आहे. हे स्तंभ, द्वारकेचे स्तंभ आहेत हे. ही गणेशाची मूर्ती आहे. आणि पहिला दिवस असल्यामुळं गर्दी अजिबात नव्हती, त्यामुळं दर्शन खूप छान घेता आलं आणि मला शूटिंगही करता आलं तुमच्यासाठी.
त्या डिजिटल स्क्रीनच्या समोर थांबलं ना की आपल्याला वाटतच नव्हतं आपण जमिनीवर आहेत. आणि बाहेर खूप पाऊस येत होता, त्यामुळे पण गर्दी जरा कमी होती काल, आणि पहिला दिवस पण होता. तुम्ही वरच्या स्क्रीनवर बघत राहा. हे पहा, आणि मध्ये मोठी श्रीकृष्णाची मूर्ती होती, जो की पाण्यात झोपलेला आहे, असं निद्रावस्थेत असल्यासारखं. फुलांची, दिव्यांची आणि खूप रंगीबेरंगी लाईटची पण सजावट पाहून मन प्रसन्न होत होतं बघा. मुख्य मंचावर द्वारकानगरीचं मॉडेल होतं, आणि ते इतकं सुंदर बनवलं होतं की खरंच त्या काळात परतलं असं वाटत होतं आपल्याला. एक एक गोष्ट बारकाईने बघा. मी बऱ्यापैकी छान शूटिंग करायचा प्रयत्न केलेला आहे. हे पहा, इथं मूर्ती पडलेली आहे. जसं अस्ताव्यस्त वस्तू पडलेल्या असतात सेम तसंच दाखवलं आहे. द्वारकानगरीचे सोन्याचे दरवाजे, ते स्तंभ सोन्याचे, श्रीकृष्ण, रुक्मिणी देव यांच्या मूर्तीचा शृंगार तर विशेष आकर्षण आहे बघा. इथे सोनेरी दागिने, मोत्यांचे दागिने आणि त्याच्यावरचे रंगीबेरंगी असे वस्त्र, दागिने, वस्त्र परिधान केलेल्या मूर्ती, हे सगळं पाहून मन थक्क व्हायला होत होतं. आणि तिथं म्युझिक पण एवढं छान शांत ठेवलं होतं, वातावरण प्रसन्न करून. हिंदी मालिका जी आहे ना श्रीकृष्ण, त्या गाण्याचं म्युझिक इथे लावून ठेवलेलं आहे बघा. आणि आतमध्ये पूर्ण AC लावलेले आहेत, जो की समुद्राचा गारव्याचा फील आपल्याला येईल अशा पद्धतीने. नक्की या, बघा. डोळ्याचं पार न फिटेल तुमच्या. मोठे मोठे हंडे, तबक, हे पहा श्रीकृष्णाची मूर्ती. हे बॅक साईड आहे त्याची. नारायण म्हणू शकतो आपण त्यांना. हे पहा, ह्या मूर्ती पण बघा तुम्ही. अँटिक ज्वेलरी म्हणतात तसे हे अँटिक पीस आहेत सगळे, भारदस्त आणि अगदी आखीव रेखीव वाटावेत असे. द्वारका नगरी खरी कशी होती तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे शास्त्रानुसार आणि पुराणानुसार जे मला माहिती आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करते. समुद्राच्या काठी वसलेली भव्य आणि संपन्न अशी होती. रस्ते रुंद, सुवर्णमंडित महाल सुंदर तोरणांनी असं सजलेलं होतं सगळी नगरी. राणी रुक्मिणी, सत्यभामा आणि श्रीकृष्णाचे सर्व सखी मित्रमंडळी तिथेच राहत असायचे. या नगरीमध्ये नेहमी उत्साहाचं, आनंदाचं आणि भक्तिभावाचं वातावरण असायचं. उद्योग, व्यापार अशी द्वारका खूप श्रीमंत होती आणि चारही देशातून लोक येऊन वस्ती करत असत. आणि त्यावेळेस तिला सोनेरी नगरी असंही नाव दिलं होतं त्यावेळेसच्या परिस्थितीनुसार. म्हणजे आता अशा नगरी आपल्याला बघायला भेटणार नाहीत कितीही श्रीमंत माणूस असला तरी.
समुद्राच्या लाटांवर जणू तरंगत असल्यासारखी ती दिसत होती. आणि हे आम्ही तिथे काही काढलेले फोटोज. हा दरवाजा सोन्याचा, हा तिथला स्तंभ. श्रीकृष्णाचे, बलरामाचे सुदर्शन चक्र, यादव योद्धे, यामुळे द्वारका अजिंक्य मानली जायची बघा. त्यावेळेस समुद्राने वेढलेले असल्यामुळे शत्रूंना प्रवेश करायला कठीण जात होतं. आणि श्रीकृष्णाच्या उपस्थितीमुळे द्वारका हे भक्तांसाठी मोक्षदायी ठिकाण मानलं जायचं. आणि गुजरातमधील द्वारकाधीश मंदिर हे 4 धामांपैकी एक मानले जाते अजूनही. द्वारका नगरी म्हणजेच वैभव, संस्कृती, आनंद, भक्तिभाव यांचा छान संगम आहे. तर ही पहा मूर्ती, पूर्ण मूर्ती अशा पद्धतीची आहे. व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नक्की व्हिजिट करा तुम्ही. हा देखावा शनिवारला आहे बघा. लिबर्टी टेलरचं जिथे शॉप आहे, इन्स्टिट्यूट आहे, त्याच्या डाव्या साईडला हा देखावा आहे शनिवार इथे पुण्यामध्ये.